रासायनिक भाज्यांच्या समस्येमुळे पोषण मूल्यांनी समृद्ध असलेल्या स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता दर्यापूर येथील अनंत संगम मंगल कार्यालय या ठिकाणी रानभाजी महोत्सव 2026चं आयोजन करण्यात आलं। पावसाळ्याच्या दिवसांत एकीकडे पारंपरिक भाज्यांचा तुटवडा जाणवत असताना आरोग्यदायी रानभाज्यांचा मेळा उपलब्ध होतो। भरपूर पैसे मोजूनही न मिळणाऱ्या रानभाज्या एकाच छताखाली ग्राहकांसाठी कृषी विभागानं उपलब्ध करून देण्यासोबतच आरोग्याचा मंत्रही दिला। रानभाज्यांपासून तयार होणारे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ, त्यांचे आरोग्यदायी फायदे तसेच स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक अन्न संपत्तीची माहिती मिळाल्यानं शहरातील गृहिणी, युवक युवती आणि शेतकरी वर्गामध्ये या महोत्सवाबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली होती। दर्यापूर तालुका कृषी विभागानं सभागृहात करटोली, दिंडा, टाकळा, आंबुशी, आघाडा, केना, पाथरी, शेवगा, अळू, पानाचा ओवा, कापड कोडी, त्याचबरोबर बांबू, उंबर, अंबाडी, मटारू, भुई, आवळी या रानभाज्यांचा मेळा जमवला होता। तालुका कृषी अधिकारी कुमारी आरती साबळे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं। तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी प्रामुख्यानं यावेळी उपस्थित होते। रानभाज्यांचे महत्त्व प्रसारित करण्याकरिता आणि विपणन साखळी निर्माण करण्याच्या उद्देशातून रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता। मोठ्या संख्येनं नागरिकांनी, शालेय विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा आनंद लुटला। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।